नमस्कार, मी मालवणी आहे. युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार कोंबडी वडे. त्याला लागणारे साहित्य: 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, धने 2 चमचे, 2 चमचे डाळ, चणा डाळ, 2 चमचे खसखस, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा मेथी, 1 कांदा, 4-5 मिरी, हळद. आता मी कढई तापत ठेवली आहे. आता हे तुम्हाला जे सांगितले आहेत ना, ते आता हे भाजायचे कढईमध्ये. सगळे भाजून घ्यायचे सर्व. आपल्याला लवकर पटपट जर खायचं असेल ना आपल्याला, तर ते लोक काय करतात, सर्व डाळी धुवून भाजून तांदूळ वगैरे सर्व ते याच्यामधून दळून आणतात. तर आपल्याला पटकन जर खायचं असेल तर ह्या पद्धतीत तुम्ही करा. हे साधारण थोडेसे असे भाजायचे आणि वाटून घ्यायचे. नंतर ही शेवटी खसखस टाकायची, कारण खसखस कशी लवकर भाजते आणि ती उडून जाते. हे बघा, आता भाजल्या तर मी खसखस टाकते. आता तडतड आवाज येईल खसखसचा. मी बंद करते गॅस. मी भाजून घेतल्यात आहे. आता थंड झाल्यावरती वाटण करायचं. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. आता हे झालंय. हे बघा, आता हे परातीमध्ये पीठ घ्यायचं तांदळाचं. त्यानंतर हे अर्धा वाटी गव्हाचं पीठ, हळद 1 चमचा, आणि मी आता हे वाटलेलं आहे ना ते घ्यायचं त्याच्यामध्ये. मीठ टाकायचं चवीपुरतं. आणि एकत्र असं करायचं. त्यानंतर एक गरम पाणी आहे ना, ते गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. असं थोडं थोडं करून जरा पीठ मळायचं. हे पीठ ना आलं पाहिजे. 1 तास तरी पीठ मळून ठेवायचं. तोपर्यंत सर्व कामं करून टाकायची. जर तुमच्याकडे धने नसतील ना, तर तुम्ही धना पावडर असते, धना पावडर टाकू शकता. चण्याची डाळ नसली तर बेसन पीठ पण तुम्ही टाकू शकता. पण खसखस टाकली ना की किती सुंदर, छान आणि चविष्ट होते आणि फुगतो वडा. तेल गरम करत ठेवलाय 1 चमचा छोटासा. आणि आता आपण हे पीठ मळलेलं आहे ना, त्या पिठामध्ये असा गोल भाग करायचा. असं गोल भाग करायचा. त्याच्यामध्ये हा कांदा ठेवायचा सोलून, आणि हे गरम झालेलं तेल आहे ना त्याच्यामध्ये ओतायचं. आपल्याला कसं चूल नाही काय नाही, मग चुलीचा कोळसा पण ठेवू शकतो गरम गरम, आणि त्याच्यावरती तेल ओतायचं. हे आता तेल तापलंय. गॅस बंद करते आणि त्याच्यावर थोडस असं ओतायचं, जास्त नाही, धूर आला पाहिजे. आणि हे पॅक करून ठेवून द्यायचं. त्याचा स्वाद आहे ना खूप छान येतो. आणि हे झाकून ठेवायचं. आणि तोपर्यंत आपण दुसरी कामं करायची. आता आपल्याला हे पीठ मळून 1 तास झालेला आहे. तोपर्यंत सर्व कामं करून घेतली. आता आपण वडे बनवायला घेऊया. गॅसवरती तेल तापत ठेवलंय कढईमध्ये.
याचे आता छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण. आणि लाटून घेऊया. अशा पद्धतीत करा तुम्ही, बघा कसे मस्त चवदार लागतात. जास्त वेळ पण नाही. ते तांदूळ धुवा, दळून आणा, 2-3 दिवस धुवून ठेवायचं, सुकत ठेवायचं. त्याच्यामध्ये खसखस टाकली ना तर मस्त हे वडे चांगले फुगून पण येतात छान आणि चवदार पण लागतं. अशा पद्धती सोप्या पद्धतीत तुम्ही करा. तांदळाचं जर पीठ नसेल ना तर दुकानामध्ये पण मिळतं पीठ, घेऊन यायचं आणि बनवायचं आपल्याला लवकर खावेसे वाटले तर. आणि मस्त कोंबडीचं बनवायचं, चिकन रस्सा बनवायचा आणि खायचं मस्त त्याच्यासोबत. छान लागतं, एकदम स्वादिष्ट लागतं ते वडे. आता हे मी असे गोळे करून ठेवते आणि पटपट थापून घेते. ही कढई आहे ना, त्याला लोखंडी कढई किंवा भिडा हे 2 कढई वापरायला पाहिजे ह्याच्या तळणीला. ते स्टीलची कढई किंवा ॲल्युमिनियमची कढई ना लवकर जळून जाते ते तेलाने. आपल्याला जसे वडे ना पाहिजे तसे त्या आकाराचे तुम्ही घ्या आणि करा. आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते. कागद घेतलाय प्लॅस्टिकचा, हे थोडं असं तेल टाकलंय. असं तेल पसरून घ्यायचे. जो तेल तापेपर्यंत इकडे अशा लाट्या लाटून घ्यायच्या. आपल्याला पातळ पाहिजे तर पातळ, जाड पाहिजे तर जाड, मध्ये असा होल पाडायचा. हे बघा अशा पद्धतीत टाका. कशी मस्त टम्म फुगली बघा. ही एक वेगळ्या पद्धतीची वडा आहे. त्याला होल पाडलेला, त्याला आम्ही भोकाचे वडे म्हणतो. हे साधे वडे कसे टम्म फुगते बघा. हे बघा कशी फुगली मस्त पैकी. हे बघा कशी फुगली. अशा पद्धतीत करा आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा. कशी वाटते कमेंट करा. हे बघा सोपी सरळ साधी सोपी रेसिपी आहे.